स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर या रणदीप हुडा दिग्दर्शित पहिल्या चित्रपटाला सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात मिळाली। चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडच्या कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ करून सुधारणेची चिन्ह दर्शवली आहेत। चित्रपटाने 10व्या दिवशी 1.90 कोटी रुपये कमवल्याचा प्राथमिक अंदाज आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व। त्यांच्या वादग्रस्त तरीही प्रभावशाली भूमिकेतून ओळखले जातात। रणदीप हुडा यांनी साकारलेली सावरकरांची भूमिका या चित्रपटाचा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे। अंकिता लोखंडे आणि अमित सियाल अभिनीत हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे, जो दिल्ली आणि देशाच्या विविध भागातील प्रेक्षकांना पाहायला मिळेल। चाहत्यांनी सुद्धा या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद देत पसंती दिली आहे। विशेष कौतुक म्हणजे रणदीप हुडा यांनी चित्रपटात साकारलेली सावरकरांची भूमिका, त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शनही केले आहे। अगोदर महेश मांजरेकर हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते, परंतु रणदीप हुडा यांच्या हस्तक्षेपामुळे महेश मांजरेकर या प्रोजेक्टमधून बाहेर पडले। लगेच रणदीप हुडा यांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली। या चित्रपटासाठी त्याने आपली काही मालमत्ता विकल्याची माहिती देखील समोर येत आहे। या रोलसाठी त्यांनी आपले वजन कमी केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे।